ज्यावेळेस सभापती असं निदेशित करतात त्यावेळी सभापतींनी तो दिलेला निदेश असतो, त्या संदर्भात त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यांनी तो दिलेला निदेश असं समजून वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्ह त्याच्यावर कारवाई करतो आणि त्याच्यात जर वेगळी वस्तुस्थिती असेल तर एक्झिक्युटिव्हला हा अधिकार आहे की ते पुन्हा त्यांना कळवू शकतात की ही वस्तुस्थिती नाही, हे करणं शक्य नाही. हा एक्झिक्युटिव्हचा अधिकार आहे. आणि या सभागृहामध्ये दिलेली आश्वासनं पाळली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. पण दिलेलं आश्वासन म्हणजे ज्याला इंग्रजीत गॉस्पेल ट्रूथ म्हणतात असं नाही आहे. आश्वासन समिती आपण त्याकरताच केली आहे. एखादं आश्वासन त्या परिस्थितीत दिल्यानंतर ते पाळता येत नसेल तर या सभागृहाला सांगावं लागतं की दिलेलं आश्वासन आहे, हे आम्ही पाळू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात जे एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहे ते एक्झिक्युटिव्हचे अधिकार आहेत. हां, त्या स्थानावर बसलं असताना सभापती, अध्यक्ष किंवा अगदी तालिका सभापती देखील परिस्थिती अनुरूप एखादा निर्देश देऊ शकतात. पण तो निर्देश दिला म्हणजे आता त्याच्यातनं सुटका नाही, ते ब्रह्मवाक्य होऊ शकत नाही. त्या संदर्भात जी वस्तुस्थिती असेल त्या वस्तुस्थिती अनुरूपच त्याच्यावर कारवाई होते असा माझा समज आहे. आणि म्हणून आज उद्या जेव्हा या संदर्भात माननीय सभापतींना आपलं रुलिंग द्यायचं आहे ते रुलिंग देऊ शकतील. पण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन मात्र ही आहे, हे मी या सभागृहाच्या निदर्शनास आणून देतो. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण व्यवस्थितपणे केलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की सभापती किंवा इथे असलेले अध्यक्ष असतील किंवा त्या चेअरवर बसलेली जी व्यक्ती असेल ते फक्त निर्देश देऊ शकतात, कारवाई करू शकत नाही, अशा प्रकारच्या सूचना करू शकतात. आणि ते म्हणतात त्याप्रमाणे ते व्हेरीफाय केल्यानंतर जर ते योग्य असेल तर ते इम्प्लिमेंट केलं जाईल. नाहीतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे मी रेकॉर्डवर फक्त आणतोय, त्याच्यातून सगळ्याच मी रेकॉर्ड फक्त आणतोय, मी बाकी काही करत नाही. त्यामुळे प्रलंबित असलेलं रुलिंग लवकरात लवकर आपल्याला मिळेल.